नमस्कार, मी प्रशांत सोनार. अँकर पॉइंट्स या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. सध्या कल्याणी दीक्षित आमची जी अँकर आहे ती न्यूज रूममध्ये आहे, कारण झी 24 तासचा मुख्य उद्देश आहे की तुमच्यासमोर प्रत्येक गोष्टीची एक तंतोतंत खरी बातमी आणि लवकरात लवकर बातमी येणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आज कल्याणी तिथे तिचं कर्तव्य बजावते आहे स्टुडिओमधून. पण आज माझ्यासोबत वेगळे गेस्ट आहेत. आज नेहमी तुम्ही जे गेस्ट बघता ते राजकीय असतात, विश्लेषक असतात, पण आज माझ्यासोबत अँकर्स आहेत. तर अँकर्स का आहेत? मुळात लोकशाहीचा हा उत्सव आहे. प्रत्येकाला मतमतांतरं असतात, ते राजकारण्यांची असतील, नेत्यांची असतील, पत्रकारांची असतील किंवा अगदी सामान्य माणसांची देखील असतील. तर आज ही मतमतांतरं काय आहेत, अँकर्सचं काय चर्चा असते, कॅमेरा मागची काय चर्चा असते, ह्या अनुषंगाने आपण अँकर पॉईंट्स या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत किंवा गप्पा मारतोय असं म्हणायला हरकत नाही. कदाचित आमच्या चर्चासत्रामध्ये डिबेट्स देखील होऊ शकतात. ते तुम्ही बघा आता काय होतंय ते. तर त्यासाठी आज मी तुम्हाला अँकर्सचं पुन्हा एकदा इंट्रोडक्शन करून देतोय. स्नेहिल शिवाजी आज माझ्यासोबत इकडे उभा आहे स्टुडिओच्या बाहेर. श्रुती राहुल आहे, श्रीकांत घुले आहे, रेश्मा साळुंखे आहे, संदीप देसाई आहे आणि अर्थातच पुण्याची अनुपमा खानविलकर आहे. तर सुरुवातीला मी जी सुरुवात करणार आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी आहे, कारण मुंबई हे आर्थिक राजधानी तर आहेच देशाची, पण राजकीय सेंटर देखील महाराष्ट्राच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं असतं. तर स्नेहिलने या संदर्भात निवडणुकीमध्ये सगळं कव्हरेज देखील केलेलं आहे, मुंबईमध्ये देखील केलेलं आहे. तर त्याचा काय अनुभव आहे हे देखील जाणून घेणार आहोत. पण त्याआधी महत्त्वाचं म्हणजे मुळात ही निवडणूक वेगळी आहे. प्रत्येक निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असतं, तसं या निवडणुकीचं देखील एक वैशिष्ट्य आहे. तो म्हणजे प्रचंड वेगळेपणा या निवडणुकीमध्ये आहे. अगदी राजकीय पक्षांची नावं लक्षात ठेवण्यापासून नेते कुठल्या गटात आहेत इथून सगळी सुरुवात आहे. तर आपण जाणून घेऊयात अँकर्सचे अनुभव काय आहेत या अनुषंगाने. संदीप, मी तुझ्यापासून येतोय, काय अनुभव आहे तुझा? अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2.5 ते 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं राजकारण झालेलं आहे महाराष्ट्रातलं, 2 पक्ष फुटलेले आहेत, आता पक्षांतरं बरीच झालेली आहेत. आणि या सगळ्यामध्ये या निवडणुकीमध्ये आपण आतापर्यंत बघितलं युती आणि आघाडी असायची, मात्र आता महायुतीमध्ये वेगवेगळे पक्ष, जवळपास महायुतीमध्ये 3 पक्ष झालेत. तेच पक्ष महाविकास आघाडीमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे दोन्हीकडे राष्ट्रवादी आहे, दोन्हीकडे शिवसेना आहे, अशा सगळ्या एक खिचडी झाली आहे म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि या सगळ्यामध्ये कुठल्या नेत्याला कुठल्या पक्षातून उमेदवारी मिळाली आहे हे आठवणं पण आता या घडीला थोडंसं मुश्किल झालं आहे. कारण 2019ची निवडणूक वेगळी कशी होती की ठरलेले होते. उद्धव ठाकरे सरळ सूट होते. उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आपल्याला महायुतीमध्ये पाहायला मिळाली होती. पण आत्ताची परिस्थिती सगळी वेगळी आहे. तुमचं काय म्हणणं? ॲब्सोल्युटली. मला तर असं वाटतं की बरेचदा असं घोळ खूप व्हायचा बरं का प्रशांत, की हे या पक्षातून त्या पक्षात गेले आणि मुळात चिन्ह, कारण चिन्हांची सुद्धा अदलाबदल होणं किंवा चिन्हासाठी जी काही कोर्ट कचेऱ्या चालू होत्या त्यावेळी नेत्यांची नावं आणि त्यांची चिन्ह याच्यामध्ये, म्हणजे अर्थातच आपण अँकर असल्यामुळे ते सगळं अलर्ट असतोच, पण कधीतरी फंबल होऊन हे जायचं. पण अर्थात ती तयारी सगळी आता निवडणुकीच्या ह्या क्षणाला, उद्या निकाल लागणार त्या पार्श्वभूमीवर आता सगळं वी आर ऑल रेडी. निश्चितच फंबल जेव्हा होतो तेव्हा कदाचित आपल्याला जे प्रेक्षक असतात आपले तेच मनोमन सुधारत असतात. हे खरं तर हीच पोचपावती आपल्याला एक TV चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. रेश्मा, तुझा काय अनुभव? ही निवडणूक अनेक अर्थांनं वेगळी आहे. खरं तर 2010-11 पासून आपण, अनुपमा खूप सिनियर आहेत आपल्याला, 2010-11 पासून आम्ही राजकारणात आहोत. मात्र मागच्या 75 वर्षात जेवढे राजकारणाचे शेड्स बघितले नसतील तेवढे मागच्या 10 ते 14 वर्षात आम्हाला बघायला मिळालेले आहेत. आणि मागचा हा 1.5-2 वर्षांचा काळ आहे तो तर एकदम ड्रास्टिक राजकारण, म्हणजे काय लेवलला राजकारण जाऊ शकतं हे पत्रकारांसाठी देखील खूप आश्चर्यकारक होतं. आम्ही न्यूजरूममध्ये किंवा स्टुडिओमध्ये बसलो तर कुठली बातमी येईल याचा अंदाज आम्हाला स्वतःला नसायचा. आम्ही बसलोय आणि कळलंय की अजित पवार यांनी बंड केलं, त्याच्या आधी एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झालेले आहेत. आणि आम्हाला असं वाटायचं की ठीक आहे, फार काही होणार नाही. पण जेव्हा अजित पवारांचं नॉट रिचेबल असणं समजून घेत होते की हां, नाराज आहेत अजित पवार, आता काहीतरी होईल. पहाटेच्या शपथविधीनंतर आम्ही थोडे अलर्ट झालेले होतो. मात्र एकनाथ शिंदे जेव्हा नॉट रिचेबल झाले होते, 7 वाजता आपल्याकडे पहिली ब्रेकिंग गेली होती, अनुपमाच होत्या तेव्हा. होय होय. आणि तो एक्सपिरियन्स खूपच जबरदस्त होता. ठीक आहे, आता म्हणजे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर हे सगळं वातावरण जाणून घेणं प्रेक्षकांसाठी पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मुळात ह्याच्यामुळे कसं झालं की जो स्टुडिओत बसलेला अँकर असतो ना त्याच्यासाठी पण खूप आव्हानात्मक राहिलेले आहेत मागची 2-2.5 वर्ष, ते सांगायचं होतं. आणि त्यामुळे ही निवडणूक नेते मंडळी असतील, लोकांसोबत अँकर्ससाठी देखील तेवढीच आव्हानात्मक आहे आणि तेवढीच उत्सुकता आहे आम्हाला की निकाल नेमके काय लागतात ते. आणि एक महत्त्वाचा मुद्दा ऍड करायचा आहे की रेश्मा आता म्हणाली की कधी कोणती बातमी येईल याचा अंदाज लागायचा नाही आणि कधी कुठला नेता कुठल्या पक्षात जाईल याचाही अंदाज आतापर्यंत लागलेला नाही.
म्हणजे तो तर खरं त्यांच्या नेत्यांनाही लागत नाही, पण असो. श्रीकांत, तुझं काय अनुभव? नाही, यांनी जसं सांगितलं मॅडमनी तोच मुद्दा पुढे नेतो की म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण कसं सुसंस्कृत आहे याचे दाखले आधी दिले जायचे. म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून कसं विरोधी पक्षांचं आणि सत्ताधाऱ्यांचं जमतं आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी मैत्री जपली याचे किस्से आपण म्हणजे पहिल्यांपासून ऐकत आलेलो आहे, सगळे सांगत होते. म्हणजे त्या काळात असं व्हायचं की UP बिहारच्या राजकारणाची जर तुलना करायची झाली तर असं म्हटलं जायचं की महाराष्ट्राचा UP बिहार होऊ नये असं, कारण तितक्या खालच्या पातळीपर्यंत राजकारण गेलेलं नव्हतं महाराष्ट्राचं. पण मला वाटतं आजची स्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख प्रादेशिक पक्षांचे 2 तुकडे झालेत आणि 4 पक्ष झालेत. म्हणजे आता कोणी जर म्हटलं की मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे तर कुठल्या शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तर कुठल्या राष्ट्रवादीचा. हा प्रचंड घोळ महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इलेक्शनचं मला असं वाटतं 2 प्रादेशिक पक्ष राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि त्यांच्या फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये ही गोष्ट क्लिअर होणार आहे की जे 2 गट पडलेल्या 2 प्रमुख पक्षांचे त्यापैकी महाराष्ट्रातली जनता कुठल्या पक्षाला निवडते. पक्षचिन्ह, पक्ष संघटना भलेही अजित पवारांच्या नावावर असेल राष्ट्रवादीमध्ये, शिवसेनेच्या बाबतीत एकनाथ शिंदेंकडे गेली असेल, पण जनता ही निर्णायक असते. तुम्ही आतापर्यंत वारंवार असं सांगितलं असाल की निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने कौल आम्हाला दिला आहे, आम्ही पक्षाचे प्रमुख आहोत. मला वाटतं जनता ठरवेल ते शेवट असेल आणि ते जनता आता ठरवणार आहे. आणि ते उद्धव ठाकरे बऱ्याच वेळेला हेच सांगतात भाषणांना, आता जनता ठरवेल काय ते. नक्कीच. श्रुती, तुझं काय, तुझा अँकरिंगचा अनुभव यावेळेला कसा होता? एकतर असं झालं की जसं सगळे म्हणतायत की अनुभव म्हणण्यापेक्षा खरं तर चॅलेंजिंग खूप जास्त आहे. मात्र त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा एक भाग लक्षात आला तो यावेळेसचा असा आहे की 2004 बघितलं आहे आपण, 2009 बघितलेलं आहे, 2014 बघितलं, 2019 बघितलं, पण 2024 हे खूप वेगळ्या अँगलने आपल्यासाठी चॅलेंजिंग आणि मोठं आहे. याचं कारण आधीच्या दोन्ही वेळेला लाट आहे असं म्हटलं जात होतं, ती लाट दिसलेली होती. 2024ला लाट नाही असं म्हटलं जात आहे. मग तसं जर खरंच आहे तर मग उद्या निकालात काय दिसणार आहे? आणि फक्त यावेळेसची निवडणूक आहे ना, ती फक्त आपल्या देशापुरती मर्यादित नाही राहिलेली, अगदी परदेशातनं म्हणजे शेजारचे देश असतील, अमेरिका असेल, इथपासनं तो लक्ष आहे. म्हणजे ओपन AIचा मुद्दा आत्ताच चर्चेत आलेला होता, आपण सगळ्यांचं परवा बोलणंही झालेलं होतं की तिथपासून ती चर्चा आहे आणि तिथपासून आपल्या देशातल्या म्हणजे जो सगळ्यात मोठी लोकशाही आपण म्हणतो, सगळ्यात मोठ्या मतदार संख्या ज्यांची आहे, जसं आज निवडणूक आयोग म्हणालं, तर त्यामुळे सुद्धा सगळ्या देशाचं, सगळ्या जगाचं लक्ष आहे आपल्या निवडणुकीकडे की इथे नेमकं काय होतं आहे. त्यामुळेच आपल्यासाठी सुद्धा हे चॅलेंजिंग आहे की 2024ची जी निवडणूक असणार आहे ती टर्निंग पॉईंट असणार आहे की जे काही आता 2014 आणि 19 आपण बघितलेलं आहे त्याचाच काही एक पुढे भाग सुरू राहणार आहे. हे आपल्यासाठी सुद्धा खरंच उद्या स्पष्ट होईल. यात एक मुद्दा मला ॲड करायचा वाटतोय. यंदाची निवडणूक वेगळी अशासाठी आहे की न्यूज चॅनेल्स प्रत्येकजण घरापर्यंत पोहोचत आहेत. आता मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहेत आणि मोबाईल, यूट्यूब, इंस्टाग्रामच्या रील्समधून देखील अनेक पत्रकार आहेत, त्यांचे मतं आहेत आणि तो एक अँगल आहे बातमीचा, तो लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे त्यांना 4ही बाजूंनी फीड मिळते की नेमकं काय घडतंय. एखादी पॉलिटिकल घटना घडल्यानंतर त्याचे 4 अँगल्स 4 पत्रकारांकडून 4 माध्यमातून लोकांकडे पोहोचतात. त्यामुळे देखील लोकांची मतं नेमकी काय आहेत या निवडणुकीमध्ये ना खूप खूप इन्फ्लुएन्स होते. त्यामुळे ना निकाल आत्ता प्रेडिक्ट करणं, जरी एक्झिट पोलचे अंदाज आलेले असले तरी आमच्यासाठी देखील खूपच अवघड आहे. स्नेहिल, राजकारणामध्ये मुंबईचं विशेष महत्त्व आहे, महाराष्ट्राच्या तर खूपच आहे. 6 जागा इकडे आहेत, काय म्हणणं आहे? आणि तुझा आधी अनुभव सांग. माझा अनुभव असा आहे की आता जसं आम्हाला जेव्हा आपण बातम्या वाचतो तर त्यावेळेस जेवढं संभ्रम समोर बसणाऱ्या प्रेक्षकाला होतो की कालपर्यंत राष्ट्रवादी शरद पवारांसोबत होता आणि आज अजित पवारांबरोबर आहे. बरोबर, हे महाराष्ट्राने गेल्या 2.5 वर्षात पाहिलं. आणि या 2.5 वर्षात एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की जनतेचं काय, म्हणजे नेते जात होते, येत होते. मी जेव्हा बाहेर गेलो, पूर्ण मुंबईच्या 6 मतदारसंघांमध्ये गेलो, मी अगदी म्हणजे खेदाने म्हणावं लागेल, पण ही गोष्ट सत्य आहे की लोक संभ्रमात आहेत. म्हणजे लोक संभ्रमात आहेत ह्याच्यासाठी की आम्ही मत द्यायला जाणार आहेत. मी विचारलं लोकांना की शिवसेनेला मत द्यायला जायचं आहे? हो, जायचं आहे. पण मग कोणत्या शिवसेनेला? धनुष्यबाणाला. पण त्याच्या मनात किंवा त्याला उद्धव ठाकरेंची तो भाषण ऐकतो, पण द्यायला जाणार आहे धनुष्यबाण, की त्याला हेच माहीत नाही. आणि हे अपयश आहे. म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं असेल किंवा शिंदेंचं असेल, शिंदेंना तो प्लस पॉईंटच आहे म्हणा, पण तुमची मशाल पोहोचली नाही आहे किंवा तुतारी वाजवणारा माणूस पोहोचला नाही आहे, हे अपयश आहे का? तर ह्याच्यावर यांनी विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणजे विरोधी पक्षांचे ज्यांचे पक्ष फुटलेत त्यांनी.
राहता राहिला प्रश्न लोकांचा, बरेच लोक असे भेटले की त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की मी मतदान करायला जाणार नाही. आम्ही एका विचाराला मतदान करतो, हे नंतर जातात आणि नंतर एक आघाडी आणि एक युती करतात. मग आमच्या मताची व्हॅल्यू काय? आम्ही का थांबायचं तिथे एवढा वेळ? त्याच्यामुळे आम्ही मतदान करायला जाणार. असे सर्वसामान्य लोक पण खूप भेटले. तिसरी गोष्ट, ज्या आमदार आणि खासदारांच्या कार्यकर्ते जे आहेत, मी कौल 24चा आपला कार्यक्रम मुंबईत केला, तर मी कार्यकर्त्यांना विचारलं की तुमच्या खासदारांकडून तुम्हाला काय हवं आहे. तर मला इतके कमी लोक भेटले की ज्यांना सांगता आलं की खासदारांची कामं काय आहेत किंवा खासदार काय करू शकतात. बेरोजगारीचा मुद्दा असेल, ट्रॅफिकची समस्या असेल किंवा बरेच असे प्रश्न आहेत की जे खासदारांनी करावे हे लोकांना माहितीच नाही, कार्यकर्त्यांना पण माहीत नाही किंवा आपल्या खासदाराकडून आपल्या काय अपेक्षा पाहिजे हे पण माहीत नसतं. आणि आता मी धारावीतून येतो, माझा भाग सगळा मजूर, कामगार असेच आहेत सगळे माझ्या आजूबाजूला राहणारे लोक. या लोकांना जेव्हा आपण विचारतो की तुम्हाला मत कोणाला द्यायचं आहे, तेव्हा राहुल शेवाळेंना द्यायचं आहे. पण राहुल शेवाळेंना का द्यायचं आहे? तर नाही, राहुल शेवाळे 10 वर्षापासून त्याला देत आलो आहे, त्यांनाच देणार आम्ही मत. पण इथे तुम्ही धारावीचा आमदार ठरवताय की देशाचे पंतप्रधान ठरवताय, हे महत्त्वाचं, हे लोकांना लक्षात राहत नाही. त्यामुळे लोक खूप संभ्रमात आहेत आणि हे खेदानी म्हणावं लागतं की हे संभ्रम आहे लोकांचा. आणि आपण ठीक आहे की आपण 4 पुस्तकं वाचलेली असतात किंवा आपण न्यूजमध्ये असतो गेल्या 9-10 वर्षापासून, तर आपल्याला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी होत राहणं. म्हणजे आत्तापर्यंत 2022पर्यंत लोक फुटत होती, हां, आणि लोक फुटल्यानंतर इकडचे तिकडे जात होते. म्हणजे राज ठाकरेंनी, नारायण राणेंचं बंड, छगन भुजबळांपासून गणेश नाईकांपासून सगळ्यांचं, हा पक्ष फुटला, हा पक्षच घेऊन गेलेत लोक. त्याच्यामुळे लोकांचं फुल कन्फ्युजन आहे. आणि पण याचा परिणाम काय होईल असं वाटतं? याचा परिणाम असा आहे ना की मुंबईतल्या मतदारांना जर काही तुम्ही बाजूला केलं तर या 2 निवडणुकां, या म्हणजे उद्याचा जो निकाल येईल त्याचा परिणाम उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जास्त होणार आहे मुंबईच्या दृष्टीने. कारण शिवसेना मुंबईमध्ये जेवढी व्हॅल्युएबल आहे, शिवसेना मुंबईत जेवढी पाय रोवून घट्ट बसलेली आहे, ती नेमकी कोणाची राहील हा प्रश्न उपस्थित होतो. कारण शिंदे गटाने ठाण्याला राहता, शिंदेचं वर्चस्व सगळं ठाण्यात आहे, ठाण्यातून ते मुंबईत आलेत, त्यांनी उमेदवार दिलेत. उद्धव ठाकरेंची खरी परीक्षा आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेनेचे लोक त्यांचं ऐकतात का? जी एक लाट होती, आपण म्हणत होतो 2022 पासून उद्धव ठाकरे जेव्हा वर्षावरून बाहेर आले, ती जी सहानुभूतीची लाट होती, ती सहानुभूतीची लाट टिकलेली आहे का उद्धव ठाकरेंसाठी, की उद्धव ठाकरेंना नेमका दुसरा कोणता विचार करावा लागतो का? आणि 4 तारखेनंतर आणखीनही गौप्यस्फोट होऊ शकतात. म्हणजे गौप्यस्फोट म्हणजे काय की फक्तच पुन्हा पक्ष फुटतील असातला आता भागच उरलेला नाही, कारण आता कोणता पक्ष राहिलाच नाही आहे की जो फुटावा. पण उद्धव ठाकरे मग उद्या भाजपमध्ये भाजपसोबत जातात का, किंवा मग शिंदे काय निर्णय घेतात, ह्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे गौप्यस्फोटच होणार आहेत पुढे. त्यासाठी आम्हाला असं वाटतं की आम्ही सगळे पुन्हा एकदा प्रिपेअर आहोत. नाही, आणि प्रेक्षको इतकं महत्त्वाचं आहे ना की ह्या घडामोडी सगळ्या फास्ट घडतात. म्हणजे एखाद्याने विकली ऑफ घेतला, 2-3 दिवस सुट्टीवर गेला आणि जर त्यांनी काही वाचलं नाही ना, तर काही दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला असेल शिफ्ट, तर काही खरं नाही. नाही, हे एक सांगावं लागेल आपल्याला की जेवढे इंडस्ट्रीमध्ये लोक आहेत, म्हणजे आता इथे सगळे जे आहेत, हां, आज मला जे सकाळी मी ट्रेनमधून येताना आज मला इंडस्ट्रीतलेच दुसऱ्या चॅनलमधले लोक भेटले होते. त्यांना विचारलं की लग्नाचं काय? हां, डिसेंबर नंतर. याच्यात मीडिया पर्सन्सची लग्न झालेली नाही आहेत. आणि हाच अनुभव माझ्या स्वतःच्या बाबतीत पण आहे. मी पण 2019ला जेव्हा लग्न केलं तेव्हा मी पण डिसेंबरचीच तारीख ठरवली होती, कारण हा सगळा गोंधळ होता. आणि आत्ता पण आपण तेवढेच प्रिपेअर आहोत. नाही, निश्चितमध्ये फडणवीसांना देखील मी असाच ऑफ द कॅमेरा प्रश्न विचारला की तुम्ही प्रत्येक वेळेला सुट्टीतच का हो करतात आमच्या, तर ते म्हणतात नाही त्यावेळेला आम्हाला सोयीचं असतं म्हणून. तर अनुपमा, तुझ्याकडे काय प्रचाराचा परिस्थिती होती मुंबईमध्ये, तू राहतेस? मुंबईमध्ये माझ्याकडे संजय पाटील हे मतदारसंघामध्ये होते, लोकसभेचेच उमेदवार होते. आणि मी जेव्हा ईशान्य मुंबईमध्ये मतदानासाठी गेले होते त्यावेळी नेमके तिथे ते आलेले होते. यावेळेचा अनुभव असा होता की माझ्या इथे भाजपचे मिहीर कोटेच्या जे आहेत तर त्यांचा प्रचारच झाला नाही, माझ्या इकडे स्लिपसुद्धा त्यांची आली नाही. त्याच्यामुळे भाजपचा मुद्दा जरी 400 पार जरी असला तरी सामान्य मतदारांपर्यंत ते काही ठिकाणी पोहोचण्यामध्ये अपयशी ठरले, असं माझ्या एरियातल्या लोकांचं अपयशी ठरले की जाणून बुजून गेले नाहीयेत? बहुधा नसेल, कारण त्यांनी ते बहुधा कन्सिडर केलं असावं की काही आवश्यकता नाही आहे या एरियामध्ये प्रचार करण्याचा, असं सुद्धा असू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी ज्या मतदारसंघांवर लक्ष ठेवून आहे,
तुम्ही ज्या मतदारसंघात राहतात तो मतदारसंघ आणि तिकडची अगदी लोकवस्ती कोणती ती गुजरात बहुल असल्यामुळे सुद्धा ते कन्सिडर असावं, गृहीत असावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या मतदारसंघांवर मी लक्ष ठेवणे की किंवा जे माझ्या फार हृदयाशी जवळच आहे ते म्हणजे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये जे 4 लोकसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये बारामती आपल्याला माहिती आहे पूर्णपणे भावनेच्या लाटावर, कुठली इतर लाट नसताना फक्त भावनेच्या लाटावरच त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे. त्याच्यामुळे नळन भाऊजाईची लढाई म्हणजे वेगवेगळ्या छटा त्या मतदारसंघामध्ये होत्या. त्यानंतर शिरूर माझ्या सगळ्यात आवडती ही एक काय म्हणूया हे निवडणूक आहे या गोष्टीसाठी की शिरूरचा प्रचार ना खूप रंगतदार होता. आपण झी 24 तासने जवळपास 4 कार्यक्रम केले खूप मोठे. मग त्याच्यामध्ये अगदी सामान्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, बोलबिंधास्त केलं, ऐका हो ऐका केलं आणि लोकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या इतक्या संभ्रमित होत्या. जसं स्नेहीर म्हटलं की मग मी कोणाला मत देऊ, ते असं रिपोर्टरलाच प्रश्न विचारायचे. ते एवढा संभ्रम होता की मी आता कोणाला मत देऊ. ते ऐकताना असं वाटायचं नाही आपल्याकडे ना लोकांमध्ये ही जागृती होणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की आपल्याकडे अजूनही मतदानासंदर्भातली जनजागृती येणं खूप खूप गरजेचं आहे. निश्चितच प्रेक्षक आम्ही ती मदत देखील करणार आहोत. समाज म्हणजे माध्यम या अर्थाने जर विचार करायचा झाला तर आम्ही ती मदत देखील करू. पण प्रत्येकाचंही कर्तव्य आहे की स्वतःही आपण आपल्या गोष्टी पूर्ण केल्या पाहिजे. म्हणजे बरेच जणांच्या तर मतदार यादीत नावं देखील नव्हती. तर थोडासा राजकारण्यांना नेहमी दोष देण्यापेक्षा स्वतः आपण आपली जबाबदारी देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. श्रुती, तू देखील मुंबई, ठाणा, कल्याण या सगळ्या परिसरात फिरलेली आहेस त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने किंवा तू स्वतः राहते देखील. तर काय तुझं मत होतं विशेषतः ठाणा आणि कल्याणच्या संदर्भात? ठाण्यातला प्रचार तर मी स्वतः अगदी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे कारण ठाण्यात राहते. प्रचार करताना सगळ्याच उमेदवारांनी केला कारण त्यांना तो करायचा आहे, मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे. मात्र या सगळ्यात मला एक काय महत्त्वाचं जाणवलं म्हणजे मी स्वतः बारामती आपल्या कार्यक्रमासाठी म्हणून गेलेले होते. बारामती केलेलं आहे, सातारा केलेला आहे. आपण उमेदवारांपर्यंत पोहोचलेलो होतो, आपण काही मतदारांशी सुद्धा संवाद साधलेला होता. मात्र या सगळ्यात महत्त्वाचं जे जाणवतं ना ते म्हणजे ही निवडणूक आहे ती देशाची निवडणूक आहे. आपल्याला खासदार निवडायचा आहे आणि देशाची निवडणूक असेल तर मग तो देशाचा विकास किंवा देश कुठल्या दिशेने जाणार आहे हे महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळेच मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्याचा खरं तर विचार झालेला आहे का हा सगळ्यात मला महत्त्वाचा फॅक्टर वाटला. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेची तयारी कशा पद्धतीने होती श्रीकांत शिंदेसाठी? एकनाथ शिंदेंना कल्याण आणि म्हणजे मला असं वाटतंय की ठाण्यातला स्नेहिल सुद्धा आहे. एकनाथ शिंदेंना ठाण्यात तयारी करायची खरंच गरज तयारी ठाण्यात होती पण कल्याणसाठी जरी असली तरी नाही ठाण्यात त्यांना तयारी करायची गरज आहे का हा खरं तर प्रश्न आहे. कारण हा त्यांचा गड आहे. त्यांना तिथे ठाण्यात तयारी नव्हती करायची. त्यांचा उमेदवार उशिरा जाहीर झाला असला तिथला तरीही अधिकृतपणे पण फक्त म्हणजे तिथे त्यांना तयारी करायची तर तशी गरजच नाही आहे. मात्र मुद्दे म्हणजे माझ्याकडे मला आठवते की जे दोन्ही बाजूंकडनं आपण म्हणतो ना की विकास कामं आम्ही काय केलेली आहेत तर ती आमच्यापर्यंत किंवा प्रत्येकच मतदारापर्यंत पोहोचत असतात. तर काहींची अगदी 4-4 पानं विकास कामांची या आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत तर काहींनी अगदी एका ओळीत किंवा एका वाक्यात उत्तर द्या म्हणतो ना आपण तशा स्वरूपात विकास कामं आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. मात्र तो कागद हा 1 दिवस पाहिला जाईल, 2 दिवस पाहिला जाईल. खरंच ते विकासाचे मुद्दे जे मतदारांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ते पोहोचतात का आणि विकास कामं खरं तर तशी होतात का हा सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं. लोक संभ्रमात आहेत, डेफिनेटली येस लोक संभ्रमात आहेत कारण परिस्थिती तशी आहे. पण मग हा संभ्रम दूर करायचा असेल तर आपली जबाबदारी आहे आणि जनतेची सुद्धा तितकीच आहे. त्यांना आता हे ठरवावं लागेल की हा संभ्रम दूर करायचा आणि मग विकासाच्या पुढे दिशेने जायचं असेल तर मग विकास कामं कोण करणार आहे. तुम्ही आम्हाला दाखवा कामं मग आम्ही तुम्हाला मतदान करू. हे कुठेतरी आता जनतेने सुद्धा म्हणजे जसं हे नेते म्हणतात ना जनतेनं हातात निवडणूक घ्यायची ती ही घ्यायची आहे. कामं करा मत मिळेल. काय वाटतं? स्नेहिल तुझ्याकडे आधी मुद्दा राहिला येतो श्रीकांत शिंदे आणि सगळ्या ओव्हरऑल ठाण्याच्या मी तर असं म्हणेन की 2019ला राज ठाकरेंनी सभा घेतल्या. कोणासाठी घेतल्या ते त्यांनी जाहीर नाही केलं आणि यावेळेस त्यांनी ठाणे आणि कल्याणसाठी म्हणून सभा घेतली. पण राज ठाकरेंनी जे म्हणतात ना सिक्सर मारत होते ना राज ठाकरे तर म्हणजे असं वाटत होतं की राज ठाकरे त्यांचे कान पण उपटत होते श्रीकांत शिंदेचे आणि नरेश मस्केंचे आणि ते पण दोघं घाबरून बसले होते की आता हे काय बोलतील किंवा काय होईल पुढे. आणि नो डाऊट एकनाथ शिंदेंचं ठाण्यामध्ये वर्चस्व आहे. त्याला आनंद दिघेंनी जो ठाणा तयार केलेला आहे जे ठाण्यामध्ये ते राहिलेले आहेत किंवा आनंद दिघेंनी जे ठाण्याला संघटना जी पोहोचवली तिथून मग एकनाथ शिंदेनी सगळं सांभाळणं असेल आणि एकनाथ शिंदेंचा ठाण्यामध्ये तरी किमान की ग्राउंड टच म्हणतो ना आपण तसा आहे की ते लोकांना अवेलेबल होतात. ते लोक आपण बघितलं की एकनाथ शिंदेंचं वर्चस्व ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यामध्ये कोणाला शंका नाही. पण कालचे जे एक्झिट पोल बघितले त्यामध्ये आपण श्रीकांत शिंदे सगळ्याच एक्झिट पोलमध्ये वरचढ दिसत आहेत आणि ते जिंकून येण्याचे सुद्धा अंदाज आहेत. मात्र मस्केंच्या बाबतीमध्ये तसं होताना दिसत नाही कारण ठाकरे गटाचे राजन विचारे सगळ्याच एक्झिट पोलमध्ये वरती दिसत आहेत. नाही राजन विचारे
आहेत ठाण्यामध्ये. कल्याणमध्ये जर आपण बघितलं तर कल्याणमध्ये वैशाली दरेकरचं जे नाव आहे ना ते फार तुम्ही काल बघितलं असेल ते नव्हतं. म्हणजे लोकांना तिकडच्या कल्याणमधल्या ज्या मतदारांना ना वैशाली दरेकर या नवख्या आहेत, बरोबर, हे त्यांच्या पक्षातल्या लोकांना पण माहिती आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदेची लढाई तिथे एकदम मजबूत होणार आहे किंवा ते टफ देऊ शकतात, अटीतटीची होईल असं फार काय वाटत नाही आहे. जसं मी फिरलोय, जसं मी बघितलेलं आहे तिकडे लोकांना शिंदे माहिती आहेत. ठाण्यामध्ये जसं झालं आहे ना, लोकांना राजन विचारे माहिती आहेत. राजन विचारे असे माहिती आहेत की राजन विचारे येऊन तिथे म्हणजे म्हणतो ना आपण की असे दररोज लोकांना भेटत नाही आहेत किंवा खासदार असल्यामुळे मागचे 10 वर्ष त्यांचा जो टच असेल तो मे बी कमी झाला असेल, पण नरेश म्हस्केंना दिला आहे. त्यामुळे ती लढत जी आहे ती अशी टफ होईल का, तर जर कधी तुम्ही विचारांच्या माणसांशी बोललात किंवा त्यांच्याशी, ते म्हणतात काहीच नाही, ही आम्ही वन साईड मारतो. म्हणजे ठाणा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाकडे राहील. म्हणून ठाण्यामध्ये विशेष मेहनत घ्यावी लागली. खुद्द एकनाथ शिंदेंना प्रचार करावा लागला, सभा घ्याव्या लागल्या. म्हणजे मला असं पर्सनली असं वाटतं की जर कधी आज निवडणूक आहे, हा निवडणुकीच्या दिवशी नरेंद्र मोदींना इथे येऊन आपल्याकडे सभा घ्याव्या लागतात किंवा हा गड असल्यामुळे एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आणि कल्याणमध्ये पूर्ण लक्ष घालून होते. त्या तुलनेत त्यांनी वायकरांकडे ते गेले का, म्हणजे मुंबईत, कारण 5व्या टप्प्यामध्ये होतं. यामिनी जाधवांकडे ते गेले का, रोड शो घ्यावे लागले किंवा सभा घ्याव्या लागल्या मुलासाठी. म्हणजे 10 वर्ष श्रीकांत शिंदेंनी काय केलं हा प्रश्न आहे. मग नरेश म्हस्केला जर ते उतरवत आहेत तर मग ठाण्यामध्ये त्यांना काय यावं लागलं, कारण शिंदेंच्याच नावावर ही निवडणूक होती आहे पूर्णपणे. इथे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे काहीच संबंध नाही आहे ठाण्यामध्ये. मग ठाण्यामध्ये काय केलं तर 10 वर्ष विचारे त्यांच्यासोबतच होते की त्यांना घेऊन त्यांनी काय विकास केलेला आहे का. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे मान्यच करावं लागेल, मी रोज ठाण्यातून येतो आहे, मला माहिती आहे. आज मी ठाण्यातून आलो अवकाळी, म्हणजे पावसाला सुरुवात झाली. एसीच्या बस गळत होत्या, सगळ्या सीट ओल्या होत्या. त्या बसमध्ये लोक उभे राहून प्रवास करत होते. सॅटिसचा गोंधळ, ट्रॅफिकची समस्या, हे खूप आहे. हे फारच वेगळे, म्हणजे शहरांचे प्रश्न टोटली बाजूला राहिले आणि राजकीय मुद्दे आणि टिकाट. स्मार्ट सिटी, किती स्मार्ट सिटी आहेत राज्यामध्ये, इतक्या स्मार्ट सिटीची घोषणा झाली. पण अँकर्स मलाही ब्रेक घ्यायचा आहे. सो सॉरी. म्हणजे तुम्हाला जो नेहमी प्रश्न येतो तो फक्त रेश्मा अगदी 30 सेकंदात तुझं काहीतरी मत. कारण लग्न झाल्यानंतर आता माझा सध्या मी उत्तर मुंबईतच मतदान करते, मात्र कल्याण डोंबिवलीशी आता माझा संपर्क आला आहे. 2 वर्ष झालं मी डोंबिवलीत राहते. मला एक लक्षात आलेली आहे की श्रीकांत शिंदे हा फक्त कामाच्या माध्यमातून नाही, इतर इव्हेंट्सच्या माध्यमातून देखील कायम चर्चेत राहतो. मग तो गणेशोत्सवाचा काळ असो, दिवाळीचा काळ असो किंवा दसरा वगैरे, या सगळ्यांमध्ये. आणि आत्ता देखील त्यांचे पॅम्पलेट्स वगैरे सगळे बघितले, सगळ्या विकास कामांचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलंय. त्या मानानं दरेकर लोकांपर्यंत पोहोचण्यात कुठेतरी कमी पडले असं मला दिसलंय. तेच असतं ना की प्रोफाईल ब्रँडिंग जे आहे ते श्रीकांत शिंदेंनी केलंय किंवा असे अनेक नेते असतात जे स्वतःचं प्रोफाईल ब्रँडिंग करतात. नाही तरी पण मार्केटिंगच्या जमान्यात हे करावंच लागतं. 10 वर्ष असल्यामुळे. पण मी स्नेहिल तुला थांबवतोय, आता एक ब्रेक घ्यायची वेळ झाली. अँकर्स पॉइंट्स असेच चालू राहणार आहेत. तुम्ही एका ब्रेक नंतर मात्र हे बघू शकता. नमस्कार, अँकर पॉईंट्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्याबरोबरचे अँकर्स आहेत ते वेगवेगळ्या कामात गुंतलेले आहेत, पण आपण चर्चा करत आहोत अँकर्ससोबत. विशेषतः त्यांची मतं जाणून घेत आहोत. कुठल्या कॅमेरामागच्या गोष्टी होत्या ते देखील जाणून घेतो. श्रीकांत थांब इथे जरा, मला तुझ्याबद्दलही जाणून घ्यायचं तुझ्याकडून. विशेषतः तू मराठवाड्यामधनं म्हणजे बिलॉंग्स करतो म्हण किंवा तू जर चांगले येऊन जाऊन असतोस. माझं कॉलेज, माझं सगळं सुरुवातीचं जे म्हणता येईल जॉब, आपलं इनिशियल स्टेज माझं सगळं औरंगाबादला झालेलं आहे. तिकडच्या निवडणुकीचं काय सांग. मराठवाड्यामध्ये जर बोलायचं झालं तर विषय असा आहे की मराठवाड्यामध्ये सगळ्यात हॉटेस्ट जो आता चर्चेतला मुद्दा म्हणजे संभाजीनगरचा. संभाजीनगर, त्यानंतर जालना, त्यानंतर बीड, हे मला सुरुवातीला 3 हॉटेस्ट पॉईंट वाटत आहेत मराठवाड्याच्या दृष्टीने. त्यामधला जो महत्त्वाचा सगळ्यात म्हणजे संभाजीनगरचा जर थोडक्यात सांगायचं झालं तर 1988ला बाळासाहेब ठाकरेंनी पहिली सभा संभाजीनगरला घेतली आणि खान हवा की बान हवा हा प्रचार बाळासाहेबांनी पहिल्यांदा 88 साली केला. त्यानंतर 91च्या निवडणुकीपासून सलग 2024 पर्यंत मधला 91 ते 96 आणि 96 ते 99 हा अपवाद वगळता सलग शिवसेनेने खासदार दिलेला आहे संभाजीनगरमधून. 99 पासून तर चंद्रकांत खैरेच खासदार राहिलेले आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरेंचा इम्तियाज जलील यांनी. पण आता यावेळेला काय होणार, यावेळेचं चित्र असं आहे, चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली आहे. पण मुद्दा असा आहे की आता शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत. उद्धव ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. इम्तियाज जलील जे विद्यमान खासदार आहेत ते पुन्हा एकदा MIM कडनं रिंगणामध्ये आहेत.
शिवसेनेचा जो दुसरा भाग झाला आहे म्हणजे मूळ शिवसेना, आता जर पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत बोलायचं झालं एकनाथ शिंदे यांच्याकडे, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने तिथं उमेदवारी दिलेली आहे संदीपान भुमरे यांना. यातला इंटरेस्टिंग पॉईंट आहे, संदीपान भुमरे हे यांचा जो मतदारसंघ आहे पैठण, तो छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये येत नाही आणि ते आहेत संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार. त्याच्यामुळे मुद्दा या निवडणुकीमध्ये हा उपस्थित होतोय की चंद्रकांत खैरे यांचं पारडं जड आहे. कोण्या अर्थाने? तुम्ही जर गेल्या यांचं पारडं जड आहे, तुम्हाला कोणाला पटतंय का? चंद्रकांत खैरे यांचं पारडं जड काय ते देखील मी सांगतो, नंतर मग मला हवं तर तुम्ही काउंटर करा. गेल्या 2001 अवस्था देखील होत्या. गेल्या निवडणुकीचं जर तुम्ही बघितलं, खैरेंबद्दल एवढी चर्चा सुरू असताना स्नेहिल आमचे हे करत होते. असंही काहीतरी असतं आमच्यात. हे म्हणजे शरद पवारांचे चाहते आहेत असं नाही, मात्र कधीही कोणती PC सुरू असेल, काही महत्वाचा इव्हेंट सुरू असेल, थोडा मोकळा वेळ मिळाला तर ते असं स्नेहिल असं चित्र साकारतात आणि खरंच खूप सुंदर चित्र काढतो. त्याचा हे हिडन टॅलेंट आहे. अगदी सोशल मीडियावर पण तो कधी टाकत बोलकी आहे. पण मी रेश्मा तुला थांबवतोय. त्याचा खैरेंचा मुद्दा पूर्ण पवारांकडेच राहू आपण. हा, तर 2019च्या वारंवार मी याच्यासाठी उल्लेख करतो, 2019ला जी निवडणूक झाली लोकसभेची ती आणि यामध्ये प्रचंड फरक आहे. औरंगाबादमधून 2019ला खैरे यांचा पहिल्यांदा पराभव केला इम्तियाज जलील यांनी. ते इम्तियाज जलील यावेळी देखील रिंगणात आहेत, मात्र 2019ला वंचितची त्यांना साथ होती. यावेळेस वंचित त्यांच्यासोबत नाही आहे जलील यांच्यासोबत. 2019च्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या रूपानं अपक्ष उमेदवार होता. हर्षवर्धन जाधवांनी 3.25 लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती अपक्ष असताना सुद्धा. या निवडणुकीमध्ये त्यांचा फॅक्टर चालणार नाही, त्यांचं डिपॉझिट जप्त होऊ शकते इथपर्यंतच्या चर्चा मतदारसंघात आहेत. त्याचं कारण एक आहे, 2019ला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करून हर्षवर्धन जाधव समोर आले आणि त्यांनी अपक्ष असताना एकूण 3.25 लाखापेक्षा जास्त मतं घेतली आणि खैरेंचा पराभव झाला. यावेळेस डिसाइडिंग फॅक्टर जो ठरणार आहे, हर्षवर्धन जाधव यांना मिळालेली 3.25 लाख मतं आता कुठं जात आहेत या इलेक्शनमध्ये, त्याच्यावरून संपूर्ण हा निकाल फिरणार आहे. संदीपान भुमरे रिंगणात आहेत. संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ पैठण आहे, जो छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये येत नाही. त्याच्यामुळे त्यांची जी पॉकेट्स आहेत हक्काची, ज्या मतदारसंघातून ते वारंवार निवडून येतात, तेच त्यांच्या मदतीला नाही आहेत. त्याच्यामुळे संदीपान भुमरेंचा हा एक बॅकलॉग आहे. दुसरीकडे जर तुम्ही बघितलं तर चंद्रकांत खैरे 1999 पासून निवडून आलेत, फक्त 19ला पडले ते. 19 पासून त्यांचा पूर्ण प्रचार आणि त्याच्या आधी पण 88 पासून शिवसेनेनं जो प्रचार केला तो कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका खैरेंनी आता हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्ववादी चंद्रकांत खैरे आणि MIMचा उमेदवार आहे. मग अशी लढाई होऊ शकते हिंदुत्ववादी वर्सेस MIMची, अशी होऊ शकते. तोच मुद्दा मी सांगत होतो. MIM वर्सेस हिंदुत्ववादी ही लढाई नक्कीच होणार, पण यावेळेस तिथं 18 ते 20% मुस्लिम मतदार आहे संभाजीनगर, जो की तिथला डिसाइडिंग फॅक्टर मानला जातो. यावेळेस जर तुम्ही खैरेंची भाषणं काढून बघितली मागच्या काही दिवसामध्ये, ते वारंवार मुस्लिम मतदारांना अपील करतात. आतापर्यंत संभाजीनगरच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं ते. खानकी बाण हा जो मुद्दा 88ला बाळासाहेबांनी मांडला, म्हणजे तिथूनच खरं तर संभाजीनगरचा पूर्ण प्रचार शिवसेनेकडे वळला. पूर्ण मतदारसंघ बाळासाहेबांनी 88ला ती घोषणा केली आणि 91 पासून सलग शिवसेनेचा खासदार, 19चा अपवाद वगळता. म्हणजे थोडक्यात इकडे कस लागणार आहे, इकडे कस लागणार आहे. याचं काय बीडचं काय? बीडमध्ये यावेळेस इंटरेस्टिंग आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपकडनं. पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन होईल की नाही, गेल्या कित्येक दिवसांपासून आपण सगळे बातम्या वाचतोय. पंकजाताई नाराज. मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांचं त्यांचं जमत नाही, मग त्या नाराज. या इलेक्शनमध्ये बजरंग सोनवणेंना त्यांच्या विरोधात उमेदवारी दिलेली आहे. बजरंग सोनवणे यांनी 2 लोकसभा याआधी लढवलेल्या आहेत. बजरंग सोनवणे यांचा साखर कारखान्याचा जो इतिहास आहे तो त्याच्यामध्ये त्यांना आता किती डिसाइडिंग ठरतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखी जो तिसरा मतदारसंघ आपण घेतला होता नगरचा, नगर दक्षिणबद्दल एक इंटरेस्टिंग मला थोडक्यात सांगतो, जास्त वेळ घेत नाही. नगर दक्षिणमध्ये इंटरेस्टिंग फाईट म्हणजे सुजय विखे भाजपकडनं विरोधात आहेत, निलेश लंके शरद पवार गटाकडनं. प्रचंड इंटरेस्टिंग फाईट आहे माझ्या दृष्टीनं. मला असं वाटतं की शरद पवार गटामध्ये आता निवडणुकीच्या तोंडावर आलेले निलेश लंके, जेव्हा की राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवारांसोबत गेले आणि त्याच्यानंतर आता उमेदवारीच्या वेळेस ते यांच्या शरद पवार गटाकडे आले. त्याच्यामुळे भाजपनं कुठेतरी मतदारसंघात हा प्रचार केला की फक्त तिकिटासाठी निलेश लंकेंनी पक्ष सोडला, विचारधारा त्यांना नाही आहे. पण असं भाजपच्या बाबतीत किती वेळा झालं ते तर झालंच आहे. पण मुद्दा हा आहे, विखेंनी काय केलं हा पण परत मुद्दा येतो. कोण स्ट्रॉंग आहे या हा मुद्दा यावेळेला अनेकांच्या बाबतीत असू शकतो की आधी कुठे होते, आता कुठे आहेत आणि पुढे कुठे जाणार आहेत. हे मला असं वाटतं अनेक मतदारसंघांमधलं चित्र असू शकतं. महत्त्वाची गोष्ट प्रचारादरम्यान असं व्हायचं बरं का की त्यांनी आधी जो मुद्दा मांडलेला होता त्याच्या विरोधात त्यांना भूमिका घ्यावी लागत होती त्यांच्या भाषणामध्ये. म्हणजे इव्हन आपण राज ठाकरेंच्या बाबत सुद्धा हे बघितलं किंवा अनेक असे दिग्गज नेते. उदाहरण आहे ना की यावेळेस राज ठाकरेंना धनुष्यबाणाला धनुष्यबाण या चिन्हावर
मत द्यावं लागलं आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेसवर, म्हणजे हे पहिल्यांदा झालं असं निलेश लंकेंच्या बाबतीतला एक मुद्दा आहे. निलेश लंकेंनी नगर दक्षिणमध्ये अशी एक आता इमेज तयार केली की निलेश लंके हा तळागाळातल्या लोकांचा नेता आहे, हा सर्वसामान्य माणसाचा कार्यकर्ता. आणि कोरोना काळामध्ये तुम्ही आपण बघितलं तर अनेक नेत्यांचे जे मतदार अनेक नेत्यांचे मतदार असतात, असे काही महाराष्ट्रातले जे नेते आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांचे समर्थक असतात किंवा त्यांचे फॅन फॉलोअर्स असतात. त्या बाबतीमध्ये निलेश लंके थोडेसे उजवे ठरताना दिसतात. नाही, संदीप, एकच ऍड कर. होता की फक्त असं लवकर आपल्याला सगळं उज्ज्वल घ्यायचं निकम आणि वर्षा गायकवाडांबाबत असं बोललं जायचं की मदतीचा जर कोणी मदतीला बोलवलं तर पटकन धावणारा नेता कोण असेल तर वर्षा गायकवाड असेल, म्हणून उज्ज्वल निकम आमचे उमेदवार असू शकत नाही, असा एक प्रकारचा ट्रेंड होता. आणि पुण्यामध्ये असं झालं होतं की हे जे चौघे जणी उमेदवार आहेत ते सगळेच नगरसेवक होते. त्याच्यामुळे पुण्यामध्ये तर प्रत्येक जण हा नागरिकासाठी झटणारच आहे. मग मोहोळ असू देत, धंगेकर असू देत, बरोबर आहे, वसंत मोरिया असू देत, त्याची प्रचंड टफ आहे. पुण्यातली फारच चुरशीची. नगर संदर्भात संदीप सरांनी जो सांगितलं तोच थोडं पुढे नेतो की अगदी लोक थोडक्यात. अगदी थोडक्यात आणि पुढच्या जालन्यावर येतो. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई आहे असं वारंवार लंके यांनी प्रचार केला. मुद्दा आहे, लंकेंनी जरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई केली असेल तरी आपल्याला हा फॅक्ट तपासायला पाहिजे की सुजय विखे यांच्या मागे काय ताकद आहे सध्या नगरमध्ये. सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, जिल्हा बँक, पतसंस्था, पतपेढी या माध्यमातून त्यांच्या पंजोबांपासून जी बांधलेली वोट बँक आहे त्याची साथ त्यांना आहे, हे तुम्हाला नाकारता येणार नाही. आणि पारनेर पुरते मर्यादित असलेले निलेश लंके यांचा प्रभाव आता जिल्ह्याच्या निवडणुकीत पडेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे. जालन्यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे रावसाहेब दानवे सलग 5 वेळा निवडून आलेले आहेत, खासदार त्या भागाचं ते प्रतिनिधित्व करतात. यावेळेस डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसने. आणि तिसरा तिथला जो की फॅक्टर आहे, तिथं मंगेश साबळे यांच्या रूपानं एक अपक्ष उमेदवार उभे आहेत. मंगेश साबळे कोण? ज्या मंगेश साबळेंच्या संदर्भातल्या बातम्या आपण ऐकल्यात की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली नवी कोरी गाडी पेटवून दिली, ते मंगेश साबळे यावेळेस रंगणार आहेत. आणि त्यांना असा प्रचार केला आहे की मी मराठा उमेदवार आहे. जालन्यामध्ये मराठा विरुद्ध इतर असं उघड आपल्याकडे मतदान होतं. आणि मराठा आरक्षण होतं निवडणुकीच्या आधी प्रचारामध्ये, हातात माईक घेऊन हो म्हणूनच वेळ लागतोय, नाही तर आम्ही धडाधड सुरू केलं असतं. त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दाच खरं तर दिसला नाही, जो वाटलं होतं की खूप मोठा हा प्रभावी फॅक्टर या निवडणुकांचे निकाल पण बदलू शकतं की हे सगळं दिसणार नाही पण मतात उमटू शकतं, असं होण्याची शक्यता खूप जास्त आहे. बरोबर. आणि काही जिल्ह्यांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी आणि मराठा विरुद्ध इतर हे फॅक्टर दिसू शकतात, जसं जालना, नगर, बीड या जिल्ह्यांमध्ये हे दिसू शकतं. एक जो मुद्दा आपला मगाशी राहून गेला, माढ्याची लोकसभेची निवडणूक, संदीप सर देखील आपण मगाशी बोललो त्या विषयावर. माढ्याची इंटरेस्टिंग वाटते मला यावेळेस निवडणूक, म्हणजे अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारी. धैर्यशील मोहिते पाटील वारंवार सांगत होते की यावेळेस मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे, भाजपकडनं तिकीट हवं आहे, दिलं नाही. ऐनवेळी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांच्या विरोधात आता विद्यमान जे खासदार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर ते उभे आहेत. त्यामुळे माढ्याची देखील इंटरेस्टिंग फाईट असणार आहे. उत्तमराव जानकर यांची साथ त्यांना यावेळेस मिळते, कारण उत्तमराव जानकर हा डिसाइडिंग फॅक्टर आहे माझ्या मते. अशीच फॅक्टर कोल्हापुरात देखील आहेत, पण त्याविषयी जाणून घेणार. पण मगाशी दिग्गज हा शब्द निघाला तर नागपूर, अमरावती, म्हणजे नागपूरमध्ये दिग्गज आहेत तर अमरावतीत प्रसिद्ध चेहरा आहे. काय मत आहेत तुमची? नागपूरमध्ये नितीन गडकरींचं काम आपल्या पण संपूर्ण टफ नाही का वाटत? टफ फाईट झाली आहे असं म्हणतात. मात्र सगळ्यांचं मत आहे किंवा एक्झिट पोलमध्ये नितीन गडकरीचं आणि जे विकास ठाकरे आहेत ते आमदार पण आहेत आणि त्यांची कामंसुद्धा मोठ्या प्रमाणावर. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी वरचढ वाढताना दिसत आहेत नितीन गडकरी. मात्र चंद्रपूरमध्ये, अमरावतीमधला तुम्ही तो मुद्दा मांडलात की अमरावतीमध्ये नवनीत राणा तिरंगी लढत झाली. अमरावतीमधली नवनीत राणा असतील किंवा महाविकास आघाडीचा आणि प्रहारच्या बच्चू कडूंनी सुद्धा ताकद लावली. त्यामुळे तिथं काय होणार हे अद्याप तिथं कडू होणार काय गोड होणार हे अद्याप कळेल नाही. निश्चित. आणि नागपूरबाबत बोलायचं झालं तर आपण बघितलं की निवडणुकीमध्ये यावेळेस कमी मतदान झालं, देशाच्या मानानं महाराष्ट्रात कमी मतदान झालं आहे. आणि अशा ठिकाणी जिथे भाजपचे काही उमेदवार मागे राहू शकतात असं वाटतंय, तिथे शेवटी जो आकडा यायचा 2-3 दिवसानंतर की बाबा सरासरी इतकं मतदान झालेलं आहे, तर तो टक्का प्रमाणापेक्षा जास्त वाढवण्यात आला असा आरोप झाला, ज्याच्यामध्ये नागपूर देखील होतं. हा आरोप आहे विरोधकांकडून आणि काही राजकीय विश्लेषकांकडून करण्यात आला. तो मुद्दा देखील लक्षात घ्यायला हवा. मुद्द्यावरती की मतदानांचं टक्केवारी कमी झाली, तर काय तुझं म्हणणं आहे या संदर्भात? मुंबईमध्ये ना, मुंबई, मुंब्रा या भागामध्ये ना मतदानाची टक्केवारी कमी झाली. मी धारावीत ज्या वेळेस मतदान करायला गेलो ना, तर सकाळी जे लोक गेले, म्हणजे धारावीमध्ये जे लोक सकाळी जातात ना, त्यांना सांगितलं जातं की मोबाईल बाहेर ठेवा, बॅग बाहेर ठेवा. लोक म्हणाले बॅग धारावीमध्ये कुठे बाहेर ठेवणार, मोबाईल कुठे बाहेर ठेवणार आणि कोणाकडे ठेवणार, काय व्यवस्था नव्हती.
चप्पल म्हणजे आपण मंदिरात जरी जातो तरी चप्पल बाहेर ठेवली की टोकन मिळतं, बरोबर? तशी काही निवडणूक आयोगाने केलं नाही. त्याच्यामुळे लोक सगळे निघून गेले. जे लोक सकाळी मतदानाला जातात ते बट ऑब्वियस आहे की संध्याकाळी 5च्या आधी येऊन मतदान परत करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचं मतदान गेलं. दुसरी गोष्ट धारावीमध्ये अशी, आणि नंतर त्याच धारावीच्या बूथवर मी जाऊन मतदान केलं. माझ्या हातात मोबाईल होता, मला म्हणाले की फोन स्विच ऑफ करा. आम्ही सायलेंटवर ठेवून पुढे गेलो आणि मतदान करून आलो. हा म्हणजे एकाच ठिकाणी 2 न्याय लागले. दुसरी गोष्ट जर कधी बघितलं तर संजय दिना पाटलांचा शिवाजीनगर, मानखुर्द या सगळ्या भागामध्ये इथे मतदान एकदम मंदावलं होतं. मुलुंड म्हणजे तुम्ही जिथून घाटकोपरमध्ये तिथे मतदानाची, तिथे मुलुंड ईस्ट वेस्टला तक्रारच नव्हती की इथे मतदानाची कमी होते किंवा काय, EVMs व्यवस्थित पळत होत्या. अशा म्हणजे धारावीमध्ये मतदानाचा प्रॉब्लेम केला आहे लोकांनी असा. नंतर शिवाजीनगर, मानखुर्दला झालं. सगळ्यात महत्त्वाचं होतं की संजय राऊतांनी पण स्वतः लिहिलं आणि त्याच्यावर अग्रलेख पण लिहिला की मुंबऱ्यामध्ये फक्त 11 लोकांनी मतदान केलं एका तासामध्ये. झालं तसं फॅक्ट. खूप लोक म्हणजे म्हणाले असे लोक, जेव्हा आपण त्यांची बाईट घेतली की आम्ही चिठ्ठीवर लिहून देतो की आमचं मत कोणाला आहे, तुम्ही ते द्या, कारण आम्ही घरी चाललोय. 10 वाजेपर्यंत कोणी मतदान करण्यासाठी म्हणून थांबत नाही. हे आहे. मतदार याद्यांमध्ये नावं नव्हती. डोंबिवलीमध्ये तर म्हणून मतदानाचा टक्का अगदी सेलिब्रिटींनी सुद्धा तक्रारी केली. आपण दाखवलं. रेश्मा मगाशी बोलत होती. मला फक्त रेश्माकडून हे जाणून घ्यायचंय. रेश्मा सांगलीतून येते आणि पाटील विरुद्ध पाटील. ब्रेक नंतर तू ब्रेक घे. ठीक आहे. रेश्माचं उत्तर आपल्याला ऐकायचंय. सांगलीतली ही निवडणूक कशी झाली, प्रचार कसा दिसला आणि कुठले पाटील जिंकणार, बघूया रेश्माचं काय मत आहे ब्रेक नंतर. अँकर्स पॉइंट्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाटील विरुद्ध पाटील काय होणार आहे सांगलीमध्ये, या अनुषंगाने आपण चर्चा करतोय सांगलीच्याच मुलीबद्दल. सांगलीमध्ये खूप टफ लढत आहे. 3 पाटील मैदानात आहेत. खरं तर माहिती असेल सगळ्यांना 1962 पासून ते 14 पर्यंत सांगली हा काँग्रेसचा गड राहिलेला होता. त्यामुळे विशाल पाटील यांचं बंड होणं स्वाभाविक होतं. मागच्या वेळेस देखील त्यांनी जवळपास 3.5 लाख इतकी मतं मिळवलेली होती. जर वंचितकडून गोपीचंद पडळकर उभे राहिले नसते, कारण ते 3ऱ्या नंबरला होते मतं मिळवण्याच्या बाबतीत, तर विशाल पाटीलच निवडून आले असते असं सांगलीकरांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजही मी ज्यांच्याशी चर्चा केली, मी एका शिक्षिकेबरोबर बोलले, आमच्या गावच्या लोकांबरोबर बोलले, सगळ्यांचं म्हणणं असं आहे की संजय काका पाटील आहेत, 3ऱ्यांदा खासदार होण्याची शक्यता तशी कमी दिसतीये. विशाल पाटलांचं पारडं जड दिसतंय आणि चंद्रहार पाटलांबद्दल फार कुणी बोलताना दिसत नाहीये. कोल्हापूरचं काय सांग? सांगलीमधनं आता कोल्हापूरमध्ये जाऊया. कोल्हापूरमध्ये 2 मतदारसंघ आहेत, एक हातकणंगले आणि कोल्हापूर. कोल्हापूरचा जर मतदारसंघ आपण बघितला तर संजय मंडलिक आणि शाहू महाराजांना उतरल्यामुळे संजय मंडलिक म्हणजे शिंदे गटासाठी निवडणूक खूप कठीण झाली महायुतीसाठी. महायुतीकडे नेते अनेक दिग्गज आहेत, मात्र सतेज पाटील हे शाहू महाराजांचा एकटे किल्ला लढवायला लागलेत. मात्र शाहू महाराजांना मिळणारा प्रतिसाद जो आहे तो पहिल्या दिवसापासून आजपर्यंत, अगोदर असं वाटत होतं एकतर्फी होईल, मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये अटीतटीची लढत झाली तरी शाहू महाराज येणार याबाबत कुणालाही शंका नाही आहे. यामध्ये एक फॅक्टर ठरला की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्याचा उल्लेख केला की मान गादीला आणि मत मोदीला, अशा प्रकारचा त्याने उल्लेख केला होता आणि महायुतीनं असा प्रचार केला. पण महाविकास आघाडी मानही गादीला आणि मतही गादीला अशा प्रकारचं होतं. तर दुसरीकडे हातकणंगलेमध्ये आपण बघितलं, इकडे शाहू महाराजांचं पारडं जड आहे. हातकणंगलेमध्ये तिरंगी लढत आहे. शाहू महाराज आहेत, हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आहेत, धैर्यशील माने आहेत आणि त्याचबरोबर सत्यजित पाटील सरोडकर आहेत. तिन्ही दिग्गज नेते आहेत. मात्र यामध्ये आता धैर्यशील माने 3ऱ्या स्थानी जातील अशी परिस्थिती आहे आणि सरोडकर जे आहेत ते बाजी मारतील असं हातकणंगलेमध्ये दिसतंय. तर राजू शेट्टी यांना फटका बसू शकतो. त्या आघाडीमध्ये गेले नाहीत त्याचा, कारण राजू शेट्टींचं सुद्धा मताधिक्य जास्त आहे. शेतकरी त्यांच्या पाठीशी आहेत, पण फक्त शेतकरी पाठीशी असून चालणार नाही. तर हातकणंगलेमध्ये थोडासा मराठा आणि जैन अशा प्रकारचा एक मतांचा मोठा गट आहे आणि त्याच्यावर सुद्धा लक्ष द्याल. त्यामुळे सत्यजित पाटील सरोडकर हे बाजी मारतील असं वाटतंय. नक्कीच निवडणुकीचा कुठला मुद्दा महत्वाचा वाटला पटकन? निवडणुकीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आताच्या परिस्थितीमध्ये पक्ष बदली, पुढचा पक्ष फुटीचा मुद्दा आणि कोण कुठून उभा आहे हा सगळ्यात कळीचा मुद्दा यावेळेस राहिला. सोशल मीडिया आणि सोशल मीडियामुळे मला फक्त एक सांगायचं आहे, फक्त मी काही सेकंद घेते. झी 24 तासची सर्व सोशल मीडिया हँडल, झी 24 तासचं यूट्यूब, सोशल मीडियाचा आणखी एक प्लॅटफॉर्म म्हणजे इंस्टाग्राम आणि त्याचबरोबर आमची वेबसाईट जरूर उद्या पहा. सर्व अपडेट तुम्हाला अप टू डेट अपडेट सगळे तुम्हाला त्याच्यावर मिळणार आहेत. ताज्या घडामोडी प्रत्येक जे विश्लेषण आहे ते त्यावर तुम्हाला पाहता येणार आहे. त्यामुळे जरूर उद्या हे सर्व सबस्क्राईब करा आणि पहा. कुठला मुद्दा? 5 सेकंद. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे घसरलेल्या भाषेचा दर्जा. 50 शेड्स ऑफ राजकारण. वा. घसरलेल्या भाषेचा दर्जा आणि त्याबरोबर पक्षफुटी आणि या सोशल मीडियावर जो मुद्दा वारंवार येत होता की भाषेचा घसरलेला स्तर. एक ॲडिशन करेन त्याच्यात फक्त
फक्त छोटीशी. मागच्या वेळेला आपण असं पाहिलं होतं की पक्ष सोशल मीडियावर प्रचार करत होते, मात्र या वेळेला करंट असा आहे की सर्वसामान्य सुद्धा सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. सो सर्वसामान्यांचा सोशल मीडियावरचा अति प्रेझेन्स. नक्कीच निश्चित तुम्ही व्यक्त व्हा. आज आम्ही अँकर्स म्हणून देखील व्यक्त झालेलो आहे, पण व्यक्त करताना आपली एक चौकट आखून घ्या आणि त्या चौकटीमध्ये बोला, कारण आपण हे संविधान देखील पाळायला पाहिजे. लोकशाहीचा उत्सव तितक्याच आनंदाने आपण साजरा केला पाहिजे आणि तितक्याच जबाबदारीने देखील साजरा केला पाहिजे. तूर्तास वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.